की 7 दिवसाचं शिबिर होतं, 1 आठवड्याचं. ते आम्ही अटेंड केलेलं. पहिल्या दिवशी गेल्याबरोबर त्यांनी आम्हाला सांगितलेलं, हो तुमच्याकडे काही औषधं वगैरे असतील ती सगळी ठेवून द्यायची, ती आतमध्ये घेऊन यायचं. आणखी आमचं सगळं टेस्ट केलं, ब्लड शुगर फास्टिंग सगळं, थायरॉईड टेस्ट, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज सगळं टेस्ट करून मग आम्हाला आतमध्ये एंट्री. आणि नंतर वजन टेस्ट केलं. आणि त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर त्यांचं जे खाणं होतं आणि हे सगळं हे शुद्धिक्रिया त्या सगळ्या फॉलो केल्या. आणि त्यांचं खाणं होतं तेच आम्हाला खायला दिलं 7 दिवस. आणि 7 दिवसात परत येताना सुद्धा त्यांनी आमचं सगळं टेस्ट केलं विदाऊट गोळ्या. माझ्या मुलीच्या सासूबाई बरोबर होत्या, त्यांचं 350 वगैरे शुगर असायचं नेहमी. त्या घाबरल्या होत्या की मी आता गोळी खाणार नाही तर माझं काय होणार होतं. पण येताना त्यांचं 150 झालं 7 दिवसात ब्लड शुगर. म्हणजे हे खाऊनच. आणि तब्येत एवढी 7 दिवसात चांगली होती की सकाळी ज्यूस प्यायचं, दुपारी ते फळचं खायचं, संध्याकाळी छान टेस्टी जेवण असायचं सगळ्यांसाठी. आणि भरपेट खायचं, तिथे काय कंजूशी वगैरे काही नव्हती. आणि भरपूर मजा काय आली तिथे की आम्हाला म्हणजे माहेर गेल्यासारखं वाटलं की काय टेन्शन नाही, काय करायचं आहे, काय बनवायचं आहे, घरात काय भाजी नाही वगैरे असलं काही टेन्शन नाही. बिंदास मस्तपैकी कॉलेजला गेल्यासारखं आम्ही जायचो, पुस्तकं घेऊन तिकडे लेक्चर अटेंड करायचं, तिथे योगा शिकवायचे, थोडंसं योगा करून घ्यायचे. म्हणजे अगदी 7 दिवस ना फारच एन्जॉय केलं. असं म्हणजे घरी आपल्याला केवढं टेन्शन असतं, तर तिथे आम्ही फार मजा केली, फार बरं वाटलं. आणि तुम्हाला त्याच्यानंतर ते जे आउटवर्ड झालं गाठींचं ते गायब. हां. आणि मला काय प्रॉब्लेम होता, मला गाठी येत होत्या अशा अंगावर थोड्या. कायम त्या गाठी मीला सारखीच नाही यायला मला. त्याप्रमाणाची मला गरज नाही आहे, म्हणजे माझं सगळं व्यवस्थितच आहे, पण मी सगळ्या लोकांना घेऊन जाते का तर त्यांचं पाहिजे, तर त्यांना त्याच्यात एक रिअलायझेशन झालं. हां. तर त्या गाठींचा मला त्रास अजिबात बंद झाला. मला एवढा जास्त कसला त्रास नव्हता, पण ह्या थोडा काय होता ना तो सगळा माझा क्लिअर झाला. आणि आता त्या फेब्रुवारीपासून म्हणजे आता 1.5-2 वर्ष झाली, मला अजूनपर्यंत सर्दीसुद्धा साधी झालेली नाही आहे किंवा मी एक गोळी कसली खाल्लेली नाही आहे. फ्रीडम फ्रॉम Can you translate that in English or Hindi? ये डॉक्टर के साथ एंड आपके रिलेटिव्स भी थे इनके साथ में. सो द शेड्यूल ऑफ 7 डेज का शिविर ऐसे रहता है कि मॉर्निंग में देयर इज़ योगा एंड रिक्रिएशनल एक्टिविटीज़, मेडिटेशन. उसके बाद फिर आपको एक जूस दिया जाता है. उसके बाद लेक्चर्स रहते हैं. जो जीवनी शक्ति यहाँ पे हमने हाफ आवर में आपको एक्सप्लेन करने की कोशिश की, वो वहाँ पे 3-4 घंटे में हाउ इट रन्स, विच ऑर्गन्स इट गोज फर्स्ट, विच ऑर्गन्स गोज लेटर, एंड हाउ इट अफेक्ट्स योर सिस्टम बेस्ड ऑन व्हाट यू हैव ईटन, वो एक माइक्रो लेवल पे हम समझाते हैं. और फिर शाम में फिर 1 बजे आपका लंच होता है. लंच के बाद आपको एक रेस्ट मिलता है. और इवनिंग 5 PM अगेन यू गेट अ नाइस उपमा या पोहा, एक अल्पाहार स्नैक्स मिलता है विथ 1 जूस. एंड देन अगेन इवनिंग 7 बजे आपको डिनर मिलता है. सो इट्स लाइक 4 मील आपको विथ जूस, फ्रूट्स, एवरीथिंग यू गेट. सो दैट वाज व्हाट शी वाज ट्राइंग टू टेल. तो उसमें इनको आई थिंक इन स्पेसिफिकली पर्सनली इनको शुद्धि क्रिया का सबसे ज़्यादा एडवांटेज हुआ, बिकॉज शी वॉज हैविंग रनी नोज कंटिन्यूसली. तो नीति वहाँ पे रोज़ की जाती है, वहाँ पे बस्ती रोज़ होती है आपकी, बाद में वमन आपको करना होता है. एंड इनका 7 डेज़ का शिविर होने के बाद 21 डेज़ आपको एनिमा कंटिन्यूसली करने को बोलते हैं. सो 21 डेज़ में क्या होता है, देयर इज़ अ लार्ज इंटेस्टाइन एंड स्मॉल इंटेस्टाइन, राइट. एंड एवरी इंटेस्टाइन आई थिंक ये एक्सप्लेन किया है चार्ट. सो दैट हैज़ स्पेसिफिक माइक्रोब्स एंड देयर इज़ अ लेयर. तो उसमें जो भी स्टिकिंग हुआ है या फिर जो भी जमा हुआ है वो निकलने के लिए 21. फॉर एग्जाम्पल इफ़ आई एम नाउ 33 years old and I have been eating 33 years of my life, right?
इवन इफ़ यू ड्राइव अ कार फॉर 1 मंथ आपको सर्विसिंग की ज़रूरत पड़ती है, राइट? अगर आप कार्बोरेटर निकालते हो तो यू सी कि कितना सारा डस्ट है अंदर। सो आई हैव बिन रनिंग माई बॉडी फॉर 33 ईयर्स, आई नीड क्लिनजिंग। तो 21 days इज़ अ मिनिमम टाइम टू refine and renew your gut bacteria. So what is gut bacteria, gut microbes? ये बनते हैं based on what you are eating. For example, if I am having 3 days, I am doing party 3 days. Okay, तो 3 days में जो मेरी chemistry है वो change हो जाएगी पूरी। If I am eating, अगर I am traveling somewhere, I have no option. I am eating continuously, and I know now the difference between acidic and alkaline food. Huh? No. Okay. So my body's pH will be on acidic. So she will explain it. So more will be acidic. तो acidic में microbes की शक्ति कम हो जाती है. So automatically your digestion power, you will feel to rest more. You will naturally come to, after coming home you'll say, oh I want to close the eyes. What is that? That is the signal. बॉडी आपको सिग्नल दे रही है. ऐसा नहीं है कि मैं थक गई हूँ, मेरे से कुछ होगा नहीं, बट आपको फील होगा कि मेरी आंखें बंद करने की इच्छा है. The moment you're feeling to close your eyes, that means you want to shut your mind. आंखें आपके माइंड का डोर है. So when you want to close your eyes, that means there is something going in mind. Your body is not able to handle. So first signal is you want to close your eyes. That means your body is overloaded. You need to rest and relax more. So ऐसे ऐसे आपको वो each and every concept we try to introduce all the 7 days. So I was talking about gut microbe. So when you do this 21 days, if you do बस्ती 21 दिन तक आप करते हो तो आपका जो लार्ज एंड स्मॉल इंटेस्टाइन है वो पूरा रिन्यू हो जाता है जैसे आपको भगवान से मिला था.